स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. जो काही लोकांच्या मनात खूप सारी शंका आहेत की स्वामी आहेत का, जर आहेत तर मग ते आमच्या मदतीला धावून का येत नाहीत, आणि मग आम्ही संकटात असतो तेव्हा ते कुठे असतात, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उत्पन्न झालेले आहेत. अनेक शंका त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या आहेत. अर्थात अशा शंका येणं अगदी स्वाभाविक आहे. आणि काय असतं, काही जणांना त्याचे अनुभव येतात, काही जणांना येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असे शंका उत्पन्न होतात. आता यातले काही खूप सारे, म्हणजे माझा एक जो व्हिडिओ होता, मी एक व्हिडिओ टाकलेला होता, भोग हे भोगायलाच लागतात, भोगूनच संपवावे लागतात, अशा नावाचा हा व्हिडिओ मी ग्रुपवर आपल्या ह्याच्यावर टाकलेला होता, यूट्यूबवरती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला, अनेकांनी तो ऐकला, खूप सारे लाईक्स मिळाले, व्ह्यूज मिळाले आणि खूप भरभरून कमेंट्स आलेले आहेत. त्या भरभरून कमेंट्समध्ये खूप, म्हणजे आपण असं म्हणूयात की जवळजवळ 90% पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत आणि 10% निगेटिव्ह कमेंट्स आहेत. मला ह्याचं समाधान आहे की चला, हरकत नाही आहे, 90% लोक पॉझिटिव्ह आहेत, 10% निगेटिव्ह आहेत, हरकत नाही, त्यांच्या मनातलं निगेटिव्हिटी काढता येईल. आणि हळूहळू त्यांच्या मनामध्ये सुद्धा स्वामींचा कुठेतरी एक अनुभव एखादा जरी आला त्यांना, तरीसुद्धा त्यांना असं वाटेल की नाही, खरंच स्वामी आहेत. तर भक्त हो, असे काही नावं मी इथे घेतलेली आहेत ज्यांचे मतं आहेत की स्वामी आहेत की नाही ह्याबद्दल त्यांना शंका आहे. त्याच्यातले एक आहेत, ते म्हणतात, एक भक्त, म्हणजे त्यांना भक्त नाही म्हणता येणार कारण त्यांचा निगेटिव्ह विचार आहे. अनिल राणे म्हणून जे आहेत, ते म्हणतात की जो वाईट कर्म करतो तो मस्त जीवन जगतो, मग ह्याला काय म्हणायचं. तर कसं आहे की आपल्याला असं वाटतं की तो वाईट कर्म करतो आणि तो छान जीवन जगतो आहे, पण तो जो काही जीवन जगत असतो, त्या जीवन जगण्यामध्ये त्याच्या मागच्या जन्मातलं काहीतरी थोडंसं पुण्यकर्म हे जे असेल ते त्याला साथ देत आहे आणि म्हणून तो जीवन आनंदात जगतो आहे. पण आज तो जे काही वाईट कर्म करत आहे, त्या वाईट कर्माचं जे काही फळ असेल ते एकतर त्याला या जन्मीच भोगावं लागेल, नाही तर उरलेलं त्याला उर्वरित हे पुढच्या जन्मी भोगावं लागेल, पण भोगावं लागेल एवढं नक्कीच. त्यामुळे तो आज आनंदात आहे ह्याच्यावर तुम्ही अजिबात जाऊ नका की कर्म वाईट केलं तरीसुद्धा माणूस आनंदात राहू शकतो. हे अतिशय चुकीचं आहे, हा समज अतिशय चुकीचा आहे. त्याच्यामुळे तो वाईट कर्म करून जर छान जीवन जगतो आहे तर आपणही वाईट कर्म करायला काय हरकत आहे, असा विचार कदापि करू नका. तुम्ही एकदाच माणूस या जन्माला येता, मानवाच्या जन्माला आपण एकदाच येतो. त्यामुळे आपल्याला जितकंच कर्म चांगलं करता येईल तितकं कर्म चांगलं करायचं आहे. जितकं लोकांच्या उपयोगी पडता येईल तितकं लोकांच्या चांगलं उपयोगी पडायचं आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. कर्म चांगलं केलं तर तुम्हाला चांगलंच फळ मिळणार, परंतु जर तुम्हाला फळ चांगलं मिळो की न मिळो, पण तुम्हाला चांगलं कर्म करायला हरकत काहीच नाही ना. नंतर स्नेहा मैनकर म्हणून आहेत, त्या म्हणतात, देव जन्मालाच का घालतो, जर भोग भोगायचेच असतील तर देव जन्मालाच का घालतो. हां, देव जन्माला का घालतो हे देवालाही माहीत नाही आहे. तुमच्या जे काही तुमचा जन्म मृत्यू हे जे काही ठरलेलं असतं ना, हे तुमचं कर्म ठरवतं आणि त्या कर्मानुसारच तुमचा जन्म होतो आणि त्या जन्मानुसारच तुमच्या हातून काही गोष्टी घडत असतात ज्याला आपण कर्म म्हणतो. तर भोग भोगणं म्हणजे काय आहे, तर भोग हे भोगावे लागतातच. अहो, खूप मोठे मोठे लोक आहेत, मोठे मोठे संतसुद्धा आहेत की ज्यांनी देवाचं खूप करूनसुद्धा त्यांना भोगावे लागतातच भोग. ते कुठेच चुकत नाहीत. फक्त स्वामी एवढंच म्हणतात की तुमचे जे भोग असतात ते तुमचे भोग हाता एवढे असतील तर ते मी बोटावरती निभावतो, एवढंच काम मी करतो, पण तुमचे भोग मी भोगण्याचे जे आहेत ते मी संपवू शकत नाही किंवा मिटवू शकत नाहीत. त्याला स्वामीसुद्धा काही करू शकत नाहीत, कारण ते तुमच्या कर्माचे भोग असतात आणि म्हणून तुम्हाला ते भोगावे लागतात. आणि त्यासाठीच ते भोगण्यासाठी पुन्हा तुम्ही जन्म घ्यावा लागतो तुम्हाला, कारण जोपर्यंत तुमचं कर्म हे भोगून संपत नाही, मग ते चांगलं असो की वाईट, ते जोपर्यंत भोगून संपत नाही तोपर्यंत तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतोच. विजय लोणकर म्हणतात की मुंबई ते वडोदरा एक्सप्रेस अपघात झाला आणि त्यावेळेला माझी ट्रेन चुकली. ह्यावेळेला मला असं वाटतं की स्वामीच माझ्यासाठी धावून आले. त्यांचा हा पॉझिटिव्ह विचार खूप योग्य आहे, चांगला आहे, कारण ईश्वर कधी कोणत्या आणि कशा प्रकारे कोणत्या रूपात धावून येईल हे कधीच सांगता येत नाही.
आणि म्हणूनच आपण अनेकदा ईश्वराला खूप बोल लावतो की एवढं करतो आम्ही, पण ईश्वर काही साथ देत नाही. असं नसतं. तो देत असतो साथ, परंतु तुम्हाला जे काही थोडंफार तुमच्या नशिबी भोग असतील ते भोगावे लागतातच तुम्हाला. तुम्हाला भोग भोगल्यानंतर मग थोडंफार सुख मिळतं, उपभोग घ्यायला संधी मिळते. त्याच्यामुळे ह्यांची ट्रेन चुकली हा स्वामींनी दिलेला संकेत होता की तू ह्या ट्रेननी जाऊच नकोस. सुचिता वायल म्हणून एक आहेत, त्या म्हणतात की सहनशक्तीचा अंत पाहिला जातो, ईश्वर सहनशक्तीचा अंत बघतो. शारीरिक जर काही त्रास असेल तर तो आपण सहन करू शकतो, परंतु मानसिक त्रास मात्र सहन होत नाही. अगदी खरं आहे सुचिताताई तुमचं. मानसिक त्रास सहन होत नाही आहो, पण शारीरिक त्राससुद्धा सहन होत नाही. आणि म्हणूनच सतत नामजापात असणं ही गोष्ट खूप चांगली गोष्ट आहे. ह्याचा अर्थ असा नाही की तुमचे कर्म, तुमची कामं, कार्य सगळं सोडून तुम्ही देवाचं नाव घ्या. नाही, तुम्ही कुठेही नाव घ्या देवाचं. देवाचं नाव कुठेही घेतलं तरी चालतं. अगदी तुम्ही टॉयलेटला गेलेलं असताना देखील देवाचं नाव घेतलं तरीसुद्धा चालतं, असं माझी आई म्हणायची. आणि ते खरं पण आहे. तुम्हाला एक सांगते, आता हे जे अनुभव मी आता इथे वाचले, सगळ्यांचे अनुभव तर मला वेळेअभावी देणं शक्य नाही आहे, परंतु ह्या अशी सगळ्यांची जी प्रश्नांची उत्तरे आहेत त्याच्यासाठी मी एक माझा आता खूप आत्ता जस्ट घडलेला ज्वलंत अनुभव सांगते. मी कॅनडाला गेले होते, 3-4 महिने तिथे राहिले. परत येत असताना किती घटना घडाव्यात माझ्या बाबतीत. आता मला तुम्ही सांगा, मी स्वामींचे व्हिडिओ टाकत असते यूट्यूबवर, मला स्वामींची सेवा करायला आवडते, मला स्वामींचं नामजप करायला आवडतो, सगळं काही मनापासून मी करते, बरोबर आहे. मग मी असं म्हणायचं का की मला अजिबात दुःख नकोच, किंवा मला स्वामींनी दुःख द्यायलाच नको, स्वामी कशी दुःख देतील मला, अजिबात नाही द्यायला पाहिजे, असं म्हणायचं का? तर असं होत नसतं भक्त हो. कसं असतं, तुम्हाला जे तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टी तुम्हाला घडतातच. वाईट असेल तरी त्या घडतात आणि त्या वाईटातनं नंतर चांगलंही घडतं. कसं ते ऐका. कॅनडाहून मी फ्लाईटनी निघाले. कॅनडा म्हणजे टोरंटो ते दिल्ली माझं फ्लाईट होतं. दिल्लीला फ्लाईट येणार होतं आणि निघालंच टोरंटोवरून ते जवळजवळ 2 तास लेट निघालं. खरं तर काहीही कारण नव्हतं. ढग आलेले होते किंवा धुकं होतं किंवा स्नो पडत होता, असं काहीच नव्हतं. काहीही विदाऊट एनी रिझन त्यावेळेला 2 तास फ्लाईट लेट झालं. पण मी ते मनावर घेतलं नाही. मला असं वाटलं की फ्लाईट रिकवर करतील टाईम आणि बरोबर ते दिल्लीला मला वेळेत पोचवेल. का? कारण दिल्लीची जी माझी फ्लाईट होती, दिल्ली टू मुंबई ही जी माझी फ्लाईट होती, तिथून कनेक्टेड फ्लाईट, ही कनेक्टेड फ्लाईट माझी लगेचच 1.5 तासामध्ये होती. आता जेव्हा हीच फ्लाईट 2 तास लेट झाली तेव्हा ती तिथे 2 तास उशिरा पोचली. आणि मग सुरू झाला माझ्या मनाचा प्रवास. म्हणजे माझं मन धावायला लागलं त्या विमाना इतकंच वेगाने की अरे आता आपण वेळेत पोचणार का, पोचल्यानंतर आपल्याला फ्लाईट आपली पुढची मिळणार का, मी व्यवस्थित मुंबईला पोचणार का. कारण की मुंबईलासुद्धा पोचतायची त्याची जी वेळ होती त्या वेळेमध्ये मी माझ्या मिस्टरांना बोलवून ठेवलेलं होतं. आणि मग ती जर पोचली नाही तर मग काय करायचं, हे सगळे संभ्रम माझ्या मनात निर्माण झाले. आणि त्या संभ्रमासकट मी दिल्लीला पोचले तेव्हा अक्षरशः माझ्या हातामध्ये 20 मिनटं होती पुढची फ्लाईट पकडण्यासाठी. परंतु त्या 20 मिनटामध्ये सुद्धा दिल्लीला आल्यानंतर त्यांच्या कस्टममधून पार सगळे करत मी फ्लाईटपर्यंत पोचेपर्यंत माझी फ्लाईट चुकली म्हणजे तिथल्या बोर्डिंग पास जिथे आपण दाखवतो एंट्रीसाठी, तिथे त्यांनी सांगितले की मॅडम तुमची फ्लाईट चुकली आहे आणि तुम्हाला पुढच्या फ्लाईटमध्ये शिफ्ट केलेलं आहे. आता ही फ्लाईट पोचणार होती 12 वाजता आणि माझी पुढची फ्लाईट होती 2:30 वाजता, जिच्यात मला शिफ्ट केलं गेलं होतं. मी विचार केला की आता माझ्या मिस्टरांना तर ॲटलिस्ट कळवायला पाहिजे, ते 12:15 वाजता 12:30 वाजता एअरपोर्टवर येऊन थांबतील. म्हणून मी पाकिटमध्ये हात घातला, पर्समध्ये तर मोबाईल नाही. बापरे, मोबाईल नाही. मग आता काय करणार मी, कसं सांगू मिस्टरांना. बरं काय असतं ना, एरवी आपल्याला सगळं काही आठवत असतं, परंतु जेव्हा असा काहीतरी गोंधळ होतो तेव्हा आपल्याला काहीच आठवत नसतं. माझ्या मिस्टरांचा नंबरच मला आठवेना.
मी त्या समोरच्या माणसाकडनं जो बोर्डिंग पास बघत होता त्या अधिकाऱ्याकडनं फोन मागितला आणि त्याला म्हटलं मला मिस्टरांना फोन करू दे, पण मला मिस्टरांचे काही नंबर्स आठवत होते डिजिट फोन नंबरचे, पण काही नंबर मला आठवेच नात. मी ब्लँक झाले, अक्षरशः मी सांगते रडकुंडीला आले. म्हटलं आता काय करू मी, मला नंबर कसा आठवत नाही. तरी मी मेंदूला ताण देऊन 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 नंबर डायल केला. पहिला नंबर चुकीचा लागला, दुसऱ्यांदा डायल केला तोही नंबर चुकीचा लागला आणि तिसऱ्यांदा डायल केला तो नंबर बरोबर लागला आणि तो मिस्टरांनी माझ्या उचलला. त्यांना पहिल्यांदा कळेना की मी दुसऱ्याच्या कोणाच्या तरी फोनवरून का बोलते. सो मी त्यांना सांगितलं की माझा फोन हरवलेला आहे आणि मला माझी फ्लाईट चुकली आहे, तर तुम्ही इतके वाजता या. बरं, इतक्यापर्यंतच थांबावं का? माझं जे संकट आहे ना ते अजून माझी पाठपुरावाच करत होतं. त्यांनी माझी पाठ सोडलेली नव्हती. ते मोबाईल मला मिळणार नाही, म्हणजे पहिलं फ्लाईट चुकलं, दुसरं मोबाईल गेला. मग मी एकतर टर्मिनलवरती खूप चालावं लागतं. माझे पाय चालून चालून दुखत होते खूप. म्हणजे जरी आम्हाला विमानामध्ये सगळं खायला प्यायला मिळतं, जेवण मिळतं, सगळं मिळतं, पण रात्री 12ची वेळ होती झालेली आणि मला तिथे पोचून मला 2:30 वाजेपर्यंत वेळ काढायचा होता. आणि काही नाही, 12 वाजता सगळे एअरपोर्टवरचे सगळे स्टॉल्स बंद होतात, तुम्हाला पाण्याची बॉटलसुद्धा मिळत नाही, अशी वाईट अवस्था होती. आणि अशीच मी त्या ह्याच्यावरनं चालायला निघाले आणि मला योगायोगाने एक कार्टवाला भेटला. मी त्याला म्हटलं दादा मला तिथपर्यंत सोड रे जरा सिक्युरिटीपर्यंत. मी सिक्युरिटीपर्यंत गेले आणि तिथे म्हणजे सिक्युरिटीच्या आधी थोडंसं मी पोचले. तिथे एक केबिन होती. त्या केबिनला मी विचारलं की सिक्युरिटीला कसं जायचं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की इथून असं जा. पण झालं आहे काय मॅडम, बघा हा गंमत पुढची. मी त्यांना म्हटलं की माझा ना असा मोबाईल हरवला आहे आणि मला कळतच नाही की मी काय करू, माझं फ्लाईट पण चुकली. तर त्या लोकांनी मला थोडीशी मदत केली आणि मला म्हणाले की ठीक आहे आम्ही तुमचा मोबाईलला रिंग देऊन बघतो. पण माझा मोबाईल फ्लाईट मोडवरती होता आणि तो तसाच हरवलेला होता, त्याच्यामुळे त्याला रिंग जातच नव्हती. मग नंतर त्या लोकांची शिफ्ट संपली आणि दुसरे लोक आले. पण गंमत कशी आहे बघा, दुसऱ्या शिफ्टमध्ये आलेली जी मुलगी होती त्या मुलीची मला खूप मदत झाली. तिने पुन्हा तर ट्राय केला माझा मोबाईल, तर नाही लागला. मग तिने लँडलाईनवरनं म्हणजे केबिनमधल्या लँडलाईनवरून तो मोबाईल ट्राय केला, तेव्हा माझा मोबाईल वाजला आणि योगायोगाने तो मोबाईल सिक्युरिटीकडे असतो तो होता. आणि मला त्यांनी सांगितलं, केबिनमधल्या त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही घाबरू नका, तुमचा मोबाईल कुठेही हरवला असेल, अगदी कार्टमध्ये हरवला असेल, अगदी फ्लाईटमध्ये जरी तुमचा मोबाईल पडला असेल तरी तुमचा तो मोबाईल केबिन सिक्युरिटीकडेच जाणार आहे, कस्टम अधिकाऱ्यांकडेच तो जातो. सो तुम्ही डोंट वरी, तुम्हाला मिळेल. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझे जवळजवळ 2 तास गेले. आणि त्याच्यानंतर मग मला पुढचा जो आहे, मग मला चालवत नव्हतं. मी त्यांना म्हटलं मला व्हीलचेअर द्या तुम्ही, म्हणून मग मी व्हीलचेअर मागितली, पण मला व्हीलचेअर देईनात कारण की मी होते विस्तारा एअर फ्लाईटची आणि ते होते एअर इंडियाचे, ते देईनात मला. शेवटी मग त्या लेडीजनी मी शेवटी पायी गेले सिक्युरिटीकडे गेल्याबरोबर माझा मोबाईल मला समोरच दिसला आणि मी त्यांच्याकडनं तो घेतला. आणि मग मिस्टरांना आधी फोन लावला. त्याच्यानंतर मग मी त्या केबिनमधल्या लेडीजला सांगितलं की मी आता ना, मला जर का हे मिळालं नाही व्हीलचेअर तर मी मरून जाईन. तर ती म्हणे नाही असं नका म्हणू ताई, म्हणे का तुम्हाला मी देते व्हीलचेअर. मग तिने त्या विस्तारा ही फ्लाईट आहे त्याच्या कस्टम अधिकाऱ्याला फोन करून त्यांनी माझ्यासाठी एक माणूस नेमला. तो अधिकारी आला, त्यांनी मला व्हीलचेअर प्रोव्हाइड केली. व्हीलचेअर प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांनी मला सगळ्यात पहिल्यांदा, मी त्यांना म्हटलं मला खूप भूक लागली आहे, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा फूड कोर्टला नेलं, तिथं खाऊपिऊ घातल्यानंतर त्यांनी मला तिथून घेतलं आणि तिथून घेतल्यानंतर पुन्हा त्यांनी मला त्या बोर्डिंग पासच्या इथं आणलं. माझा बोर्डिंग पास मला मिळालेला नव्हता, तो बोर्डिंग पास त्यांनी मला मिळवून दिला. त्यानंतर मग मी तिथेच थांबले आणि मग मला दिल्लीपासून मुंबईची फ्लाईट मिळाली. खरी गंमत आणखीन पुढेच आहे. दिल्लीहून मुंबईला पोचल्यानंतर माझी जी बॅग असते, जी म्हणजे फ्लाईटच्या खाली असते, ती बॅगच नव्हती. ती बॅग मला मिळालीच नाही आणि मला इतका त्रास झाला. शेवटी मी तिथे कंप्लेंट दाखल केली, दर्ज केली आणि मी घरी निघून आले. घरी आल्यानंतरसुद्धा मी सतत त्या लोकांच्या संपर्कात होते आणि मला ती बॅग मिळायला 3 दिवस लागले. त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागला. परंतु माझ्या सुनेचा एक ओळखीचा नातलग दिल्लीच्या एअरपोर्टवरती होता. त्याला तिने लगेच फोन लावला आणि फोन लावून त्यांनी
त्याला सांगितलं की आणि माझी जी कंप्लेंट दर्ज केली होती त्याचा जो नंबर असतो किंवा बॅगेवर सुद्धा बघा आपल्याला जेव्हा आपण ती बॅग खाली पाठवतो तेव्हा त्याच्यावरती एक स्लीप येते, त्या स्लीपवरती नंबर लिहिलेला असतो आणि तोच नंबर आपण काढून आपल्याजवळ ठेवायचा असतो. तो नंबर मी योगायोगाने माझ्याजवळ ठेवलेला होता आणि तो नंबर मी सुनेला पाठवल्यानंतर तिने त्या माणसाला पाठवला आणि त्या माणसाने तेच नंतर माझी बॅग शोधून काढली, त्याचा मला फोटो पाठवला आणि ती बॅग मला 3 दिवसांनी मिळाली. ती बॅग जोपर्यंत मिळत नव्हती तोपर्यंत माझ्या जीवाची धाकधूक चालू होती. मला सांगा बघा, आता मला मी एवढं म्हणजे मी जर म्हणते तर मला देखील हे भोगावंच लागलं ना. हा मानसिक त्रास प्लस शारीरिक त्रास मला भोगावा लागला. त्यावेळेला माझ्या मनामध्ये सतत स्वामींचं नाव होतं की स्वामी मी कुठे कमी पडले, का तुम्ही मला असा अनुभव देता आहे, काय आहे याच्यामागे. माझा जेव्हा मोबाईल गेला हे कळलं तेव्हाच माझ्या मनात स्वामींबद्दल खूप असं म्हणजे काय म्हणतात त्याला की मी एवढं करते पण स्वामींनी मला हा अनुभव द्यावा, मग काय फायदा स्वामींचं करून, असे विचार थोडेफार त्या क्षणी माझ्या मनात आले. पण माझं दुसरं लगेच मन मला म्हणालं की नाही, असं नाही आहे, मोबाईल गेला तर तो मिळणारच आहे, डोंट वरी. पण ही परीक्षा चालू आहे, स्वामी आपली परीक्षा घेतात हे माझं दुसरं मन मला सांगत होतं आणि स्वामींनी खरोखरच माझी तशीच परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये संयम ठेवला. त्याच्यामुळेच मी पासही झाले आणि मला सगळंच माझं परत मिळालं. पण थोडासा संयम मात्र तेव्हाला तुम्हाला लागतो. म्हणून म्हणलं जे स्वामी भक्त आहेत त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही आहे की अनुभव हा येतो. स्वामी खूप कठीण परीक्षा घेतात, कठीणातली कठीण परीक्षा घेतात आणि तुम्हाला अजूनही सांगते की माझी अजूनही एक परीक्षा चालू आहे. कोणती ते मी नंतर कधीतरी कथन करेल, पण अजूनही माझी परीक्षा स्वामी घेत आहेत आणि ती किती दिवस चालणार आहे मला माहीत नाही आहे. परंतु मी त्या परीक्षेत सुद्धा पास 100% होणार आहे. स्वामी नक्कीच मला त्याच्यामध्ये सुद्धा अनुभव चांगलाच देणार आहेत, प्रश्नच येत नाही. परंतु जे स्वामींचे भक्त नाही आहेत, ज्यांच्या मनात ह्या शंका सगळ्या निर्माण झालेल्या आहेत, त्या शंकांचं निरसन व्हावं म्हणून मी हा माझा अनुभव इथे अशासाठी दिलेला आहे की भोग हे प्रत्येकालाच भोगावे लागतात, ते भोगूनच संपवावे लागतात. फक्त एवढंच आहे की तुम्हाला तुमचा संयम ठेवावा लागतो आणि स्वामींवर श्रद्धा ठेवावी लागते. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, परंतु मला खात्री आहे की तुम्ही तो 100% ऐकाल आणि 100% तुम्ही त्याला प्रतिसाद द्याल. तुमच्या कमेंट्स मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये पाठवा. मी अगदी वाट बघेन आणि त्याच्या प्रश्नांची तुमच्या उत्तरंही देईन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केला. श्री स्वामी समर्थ.